नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 ची नवीन भरती आलेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 ची भरती आहे। इथे खूप चांगल्या जागांसाठी भरती निघालेली आहे। 15,300 जागांसाठी भरती निघालेली आहे। लास्ट डेट आहे 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धती ऑनलाईन आहे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस भरती यांच्या अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इथे अर्ज करायचा आहे। अर्ज करायचं कधीपर्यंत आहे, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे भरायचे आहे। अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येईल। त्यानंतर बघा, विभागाचे नाव काय आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव काय आहे, बघा, पोलीस शिपाई, वाहन चालक, पोलीस सिपाई SRPF अँड कारागृह शिपाई, पोलीस बॅट्समन यांच्यासाठी इथे भरती होणार आहे। जागा बघा किती जागा आहेत, 15,300 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा, कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहेत ही सुद्धा माहिती मी इथे तुम्हाला सांगणार आहे। पोस्ट नेम अँड व्हॅकन्सी बघा, पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासाठी 12,624 जागा आहेत। पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 515 जागा आहेत। पोलीस कॉन्स्टेबल SRPF यांच्यासाठी 1,566 जागा आहेत। पोलीस बॅट्समन यांच्यासाठी 133 जागा आहेत। पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासाठी 554 जागा आहेत। टोटल 15,300 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। बघा, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, पोलीस शिपाई, वाहन चालक आणि पोलीस शिपाई SRPF कारागृह शिपाई यांच्यासाठी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। बॅट्समन यांच्यासाठी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। कॅटेगरी काय लागणार आहे, महाराष्ट्र सरकारची गव्हर्नमेंट जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे पोलीस शिपाई, बॅट्समन, कारागृह शिपाई यांच्यासाठी वय तुम्हाला 18 ते 28 वर्षापर्यंत लागणार आहे। पोलीस शिपाई, वाहन चालक यांच्यासाठी 19 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला इथे वय लागणार आहे। पोलीस शिपाई SRPF यांच्यासाठी 18 ते 25 वर्ष तुम्हाला लागणार आहे। मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत इथे तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघा, कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभवी आणि फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का, तर हो, फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात, अनुभवाची गरज नाहीये। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचे। सॅलरी ॲज पर रूल तुम्हाला इथे गव्हर्नमेंट सरकारच्या रूलनुसार तुम्हाला सॅलरी राहणार आहे। अर्ज फी किती असणार आहे, खुला प्रवर्गासाठी 450 रुपये इथे अर्ज फी असणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 350 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे ठिकाण कसे आहे, नोकरीचे प्रकार कशा आहे, तर रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे। निवड प्रक्रिया इथे कशी केली जाणार आहे, परीक्षाद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज करायला सुरुवात झाली आहे का, तर हो, अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण काय आहे, संपूर्ण महाराष्ट्र ही नोकरी असणार आहे। शारीरिक परीक्षा बघा इथे काय असणार आहे, धावणी यांच्यासाठी बघा, पुरुष यांच्यासाठी 1600 मीटर असणार आहे आणि महिलांसाठी 800 मीटर असणार आहे। त्याच्यासाठी 20 गुण दिलं जाणार आहे आणि धावणी लहान 100 मीटर म्हणजे 2 तुमच्या रनिंग असणार आहेत। 100 मीटर महिला आणि 100 मीटर पुरुष यांच्यासाठी 15 गुण असणार आहेत। बॉल थ्रो गोळा याच्यासाठी सुद्धा 15 गुण असणार आहेत। अशा पद्धतीने टोटल तुम्हाला 50 गुणाची एक्झाम होणार आहे। शारीरिक परीक्षा ही आधी होते, त्यानंतर तुमची थेरी एक्झाम होत असते। बघा, शारीरिक पात्रता तुम्हाला इथे काय लागणार आहे, उंची 165 सेमीपेक्षा कमी असावे। बघा, उंची बघा इथे शारीरिक पात्रता तुम्हाला सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा बसणं गरजेचं आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। उंची तुम्हाला 165 सेमीपेक्षा कमी नसावी आणि 155 सेमीपेक्षा कमी नसावी। छाती न फुगवता
79 असावी, 79 सेमीपेक्षा कमी नसावी आणि महिलांसाठी काहीही नाही आहे, छाती नाही आहे. पोलीस शिपाई SRPF यांच्यासाठी कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघाल्यात ते पाहूया आपण. पुणे SRPF यांच्यासाठी बघा 73 जागा आहेत. पुणे SRPF 2 यांच्यासाठी 120 जागा आहेत. नागपूर SRPF यांच्यासाठी 52 जागा आहेत. दोंड SRPF 5 यांच्यासाठी 104 जागा आहेत. धुळे SRPF यांच्यासाठी 71 जागा आहेत. दोंड SRPF 7 यांच्यासाठी 165 जागा आहेत. गडचिरोली SRPF यांच्यासाठी 85 जागा आहेत. गोंदिया SRPF 15 साठी 171 जागा आहेत. कोल्हापूर SRPF यांच्यासाठी 31 जागा आहेत. त्यानंतर चंद्रपूर SRPF यांच्यासाठी 244 जागा आहेत. कोटल नागपूर SRPF 18 यांच्यासाठी 159 जागा आहेत. वरणगाव SRPF 20 यांच्यासाठी 291 जागा आहेत. अशा टोटल इथे 1500 जागा आहेत. त्यानंतर बघा मुंबई यांच्यासाठी 2643 जागा आहेत. ठाणे शहर यांच्यासाठी 654 जागा आहेत. पुणे शहर यांच्यासाठी 1968 जागा आहेत. नागपूर शहर यांच्यासाठी 725 जागा आहेत. पिंपरी चिंचवड यांच्यासाठी 322 जागा आहेत. मीरा भाईदर यांच्यासाठी 921 जागा आहेत. सोलापूर शहर यांच्यासाठी 85 जागा आहेत. नवी मुंबई यांच्यासाठी 527 जागा आहेत. लोहमार्ग मुंबई यांच्यासाठी 743 जागा आहेत. ठाणे ग्रामीण यांच्यासाठी 167 जागा आहेत. रायगड यांच्यासाठी 97 जागा आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 108 जागा आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 87 जागा आहेत. नाशिक ग्रामीण यांच्यासाठी 380 जागा आहेत. धुळे जिल्ह्यासाठी 133 जागा आहेत. लोहमार्ग छत्रपती इथे 93 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर. वाशिमसाठी 48 जागा आहेत. अहिल्यानगर साठी 73 जागा आहेत. कोल्हापूरसाठी 88 जागा आहेत. पुणे ग्रामीणसाठी 72 जागा आहेत. असे इथे टोटल 15,300 जागांसाठी इथे भरती होणार आहे. तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यासाठी विश्लेषण हवे असेल, कुठल्या कासाठी किती जागा आहेत आणि त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर तुम्हाला जर लॉंग व्हिडिओ हवा असेल, तुम्हाला जर अर्ज पद्धत कशा पद्धतीने ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरायचा आहे यावरती व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर आपण व्हिडिओ घेऊन येऊ. अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ इथे संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.